केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह हे 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावरती येणार आहेत। शुक्रवार आणि शनिवार असे 2 दिवस अमित शाह कोल्हापुरात असणार आहेत। त्यांच्या दौऱ्यानिमित्त कोल्हापूर शहरात महायुतीच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात येत असून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। या दौऱ्यावेळेला ते अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत। तसेच त्यांनी अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल त्यांची धन्यवाद सभा कोल्हापुरातील पोलीस ग्राउंड या ठिकाणी पार पडणार आहे। याच सभास्थळी गुरुवारी सायंकाळी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी पाहणी केली। 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारं कोल्हापूरचं आई अंबाबाई महालक्ष्मीचं देवस्थान हे अनेक वर्ष विकासापासून प्रलंबित होतं। काही वर्षापूर्वी सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजी यांनी घोषणा केलेली होती की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही इतर देशभरातली ज्या पद्धतीची तीर्थस्थळांचा विकास केला, उज्जैनचं महाकाल असेल, वाराणसी असेल, केदारनाथ आहे, बद्रीनाथ आहे, त्याप्रमाणे कोल्हापूरचाही विकास करू अशी घोषणा झाली होती। आणि त्यालाच अनुसरून राज्य सरकारनं सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी तब्बल 1445 करोड रुपये इतका भरघोस निधी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या देवस्थान विकासासाठी आता घोषित केलेला आहे। त्यापैकी 145 करोड रुपये आले, त्याच्या कामाची सुरुवाती झालेली आहे। आणि याच कामाचा शुभारंभ करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेब हे 19 आणि 20 तारखेला दौऱ्यावर येत आहेत। ते महालक्ष्मी मंदिरामध्ये शिलान्यास करतील आणि नंतर या ग्राउंडवरती धन्यवाद करण्यासाठी, म्हणजे सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजींचे धन्यवाद, गृहमंत्री अमित शहाजींचे धन्यवाद, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई, या सगळ्यांचे धन्यवाद मानण्यासाठी या कृतज्ञ मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। अनेक वर्ष कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक यायला लागलेले आहेत। दररोज 1,00,000, 1,50,000, 2,00,000 लोक येत आहेत। शहराच्या मध्यवस्तीमध्ये मंदिर असल्यामुळं गैरसोय होते। पार्किंगची व्यवस्था नाही आहे, अन्नछत्र नाही आहे, शौचालय नाही आहे किंवा दर्शनासाठी मंडप नाही आहे। तर मला वाटतं या 1445 करोडमध्ये या सगळ्या परिसराचा चांगल्या पद्धतीने विकास होईल आणि ज्या ज्या गोष्टीपासून वंचित होतो त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील। मोठ्या प्रमाणात राज्यभरातून लोक या मंदिराला भेट देण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी येतात। त्या सगळ्यांची व्यवस्था व्हावी यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकारनं हे कार्य केलेलं आहे आणि त्यांचे आभार मानण्यासाठी हा मेळावा आहे। आपण पाहता महायुती आणि त्याचे सर्व सहकारी पक्ष मोठ्या ताकदीनं सर्वच पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सन्माननीय अमितजी शाह यांच्या दौऱ्यासाठी तयारीला लागलेले आहेत। विविध माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर संपर्क साधून ही सभा अत्यंत यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। आणि खऱ्या अर्थानं जो कोणी काही देत असतो त्याचं स्वागत करण्याची आपली परंपरा आहे, कोल्हापूरची परंपरा आहे। गेली अनेक वर्ष 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या आई अंबाबाई तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी नुसत्या वल्गना झाल्या। पण आपण पाहता एनडीएचं राज्य या देशावर आल्यानंतर, महायुतीचं राज्य या राज्यावर आल्यानंतर आज 1500 कोटी रुपये तब्बल खर्च करून आई अंबाबाई तीर्थक्षेत्राचा विकास आणि त्याचा शुभारंभ सन्माननीय अमितजी शाह यांच्या हस्ते उद्या होतोय। याचा आम्हाला सर्वांना अत्यंत आनंद होतोय आणि ही सभा अत्यंत चांगल्या रीतीनं आम्ही यशस्वी करून दाखवू असा आमचा मानस आहे। केंद्रीय मंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावरती येणार असल्याने शहरामध्ये तब्बल 2000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तसेच VIP मूव्हमेंट असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सर्व ती खबरदारी पोलीस प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेली आहे। तर महायुतीच्या वतीनं केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या स्वागताची जय्यत तयारी कोल्हापूर शहरात सुरू आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून विदुर वादळवी।